आषाढी वारी म्हटलं की प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळतोय, कारण की शेतात कष्ट करणारा वारकरी सध्या आता आपली शेतातली जी कामं आहेत ती उरकून सध्या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाच्या आज त्या वारकऱ्याला खरं तर लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत सध्या पावसाजन्य परिस्थिती असल्यामुळे कमी वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो पालखी प्रस्थान सोहळा आहे तो या ठिकाणी होणार आहे। मात्र अजूनही पाहतो की सध्या जे वारकरी आहेत ते आळंदीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। बाबा, तुम्ही कुठनं आलात आणि काय वाटतं एकंदरीत आज वारीचं माऊलींचं प्रस्थान होणार आहे? उद्याच्या इथून प्रस्थान होणार आहे वारीचं आणि 12 तारखेला स्वपन काका आम्ही त्या दिंडीतले स्वपन काकाचं प्रस्थान होणार आहे सासवडून। नक्कीच वारकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेला आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखींचं आज प्रस्थान होणार आहे, काय सांगाल एकंदरीत? आज प्रस्थान होऊन मामाची तर पालखी थांबणार आहे। उद्याच्या इथून पुण्याला पालखी प्रस्थान होणार, तिथून पुन्हा पुणे ते सासवडून आमची स्वपन काकाची पालखी आहे। 49 नंबर आहे रथाच्या मागं। आम्ही लातूरनं आलो, लातूर पशी गाव आपलं जिवळी म्हणून आहे, हे आम्ही 4 दिवस झाले इथं आहो। उद्याच्याला इथून पुणे गेले की पुणे ते सासवडून आपला नंबर। आज पाहतो की 3-4 दिवस आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस त्या ठिकाणी पडतोय आणि वारकऱ्यांना आवाहन करण्यात आलं की या ठिकाणी वारकऱ्यांनी येऊ नये म्हणून आमचे वारकरी नदीच्या पलकड काय अडकले तर आम्ही इथं आधी 4 दिवसांना आला म्हणून मध्ये आलो, तर आम्हाला सहित बेजारी इतक्या पावसात हालाही नाही इकडे आज उघड झाली म्हणून आम्ही परदेशना काढले आहे। नक्की काय वाटतं एकंदरीत आता तुम्ही वारीमध्ये सहभागी होणार आहे, काय भावना एकंदरीत वाटते? आम्ही वारीमध्ये सहभागी झालो ती आमची आस्था आहे आणि आस्थाची कुठं जर गळचेपी झाली पावसामुळे आणि पावसामुळे झाली ती इथल्या यंत्रणेमुळे सुद्धा झाली, गैरसोय झाली आमची। आंघोळीला जाता आलं नाही, बाथरूम बंद पडलं, तिथं पैसे दिल्याशिवाय नाही, एवढी गैरसोय झाली। या आस्थाच्या पोटी एवढी पब्लिक इथं जमा होते। जे पूर्वज संतांनी जी चालू केलेली पिढ्यानपिढ्या ही आमची आस्था आहे, पण आस्थाची कुठंतरी गळचेपी झाली यंत्रणेमुळे पण आणि पावसामुळे पण। एवढंच माझं म्हणणं आहे। लांबून लोक येतो आस्थेच्या पोटी, लांबून लोक येतात, मात्र कसं वाटतं आज वारीमध्ये सहभागी होत आहेत? कसे वारी म्हणजे ही वारकऱ्याचं आद्य कर्तव्य आहे। वारकरी वारी म्हणल्यानंतर घरी काही बसणार नाहीत आणि तुम्ही पाहू शकता आज इंद्रायणीचं काय अवस्था झाली। इंद्रायणीला पूर आला, इतक्या दिवसातून कमीत कमी 20-29 वर्ष झालं आळंदीला इतका पूल कधी आला नाही। याच्या आधी आला होता, गेल्या वर्षी पण आला होता, पण पूर नव्हता आला, पाणी तिथपर्यंतच होतं। आज तुम्ही काल पाहू शकता, परवा पाहू शकता, गेले 2 दिवस झालं इतकं इंद्रायणीला पाणी आले, लोकांना हालता येत नाही, पुलावरून पाणी जाते। कारण काय बाबा, इतके दिवस झालं प्रशासनाने इंद्रायणी स्वच्छ नाही केली। इंद्रायणी ठरवलं लोकांच्या धारावर राहण्यापेक्षा आपली घाण आपण स्वच्छ केली पाहिजे आणि इंद्रायणीला पूर आले त्याचं कारण एक आहे की भक्ताला त्रास देणं ही काही तिचा उद्देश नाही। इंद्रायणी स्वतः माऊलीच्या दर्शनाला आली होती, माऊलीच्या समोरचा जो पितळ्या गणपती होता तो पूर्णपणे पाण्यात गेलेला दिसत होता तुम्हाला। मला सांगायचं इंद्रायणीमध्ये किती घाण साचली होती, नवे नद्या नाल्याचं पाणी त्या इंद्रायणीमध्ये वाहत होतं। इंद्रायणीने मनावर घेतलं की आपली घाण आपण स्वच्छ केली पाहिजे आणि मला तिचं एक कौतुक वाटतं, गेले 4 दिवस झालं ती वाहत होती, पण उद्यावर प्रस्थान आलंय आणि आज ती कमी झाली। तुम्ही पाहू शकता आज लोकांना बाहेर पडता येते, नवे 4 दिवस झालं पाऊस पडताय। आज बघता तुम्ही पावसाचा थेंब दिसतोय तुम्हाला नाही दिसत, कारण ही स्वतः माऊलींची कृपा आहे। आपण माऊलीचे लेकरं आहोत, अनाथाचा नाथ म्हणजे माझे ज्ञानोबाराय, विश्वगुरु ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ सगळ्यांच्या पालखी निघाल्यात। आज ज्ञानोबारायांचीही निघणार आहे, सर्व वारकरी या ठिकाणी आलेत। अतिशय सुंदर प्रकारे माऊलींचं प्रस्थान होणार आहे। इंद्रायणीचं पाणीही कमी झालेलं आहे। मला सांगायचंय आपल्याला जेवढा घेता येईल तेवढा आनंद लुटा। इंद्रायणीची यात काही चूक नाही, तिचा पूर आला कारण ती स्वतःला स्वच्छ करणार होती। ज्ञानोबारांना आपली काळजी म्हणून आज पाऊस कमी झाला, इंद्रायणीचं पाणीही कमी झालं। उत्कृष्ट उदाहरण म्हणजे काय आहे आपण पाहू शकता, कालपर्यंत इथं पाणी होतं, आज पाणी कमी झालं। नक्कीच पाणी होतं, मात्र आज आपण पाहतो खरं तर इंद्रायणी स्नान आज करता येत नाही वारकऱ्यांना। वारकऱ्याला स्नान करता येत नाही, निसर्गाला कुणी हात लावू शकत नाही। शासनानं भरपूर सहकार्य केलं आपल्याला, समजा लोकांना त्यांच्यावर शब्द ठेवता येत नाही। निसर्गाला कुणी का वरी तळ्यानं पाणी सोडलं म्हणून आपल्या खंत काही नाही, जे आहे ते आनंद आहे। आता आपल्याला आनंद आहे, निसर्ग पडला आपल्या आनंद आहे, होईल थोडी आपली बेजारी, पण आपल्या मागं माऊली आहेत।
नक्कीच आपण पाहिलं की खरं तर आज इंद्रायणी नदीला पूर आलेला पाहायला मिळतं. जरी एकंदरीत इंद्रायणी स्थान जरी वारकऱ्यांना करता आलं नाही तरी मात्र या ठिकाणी कोणत्या प्रकारची चिंता खरं तर शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली नाही आहे. कारण की आज ज्या पद्धतीने इंद्रायणीचं पाणी कमी झालं आहे, आज पाऊससुद्धा कमी झाला आहे, त्यामुळे कुठेतरी हे एक निसर्गाची चमत्कारच असं म्हणावं असं वारकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरा अजित साहेब, मी सुनील दगडे, TVN मराठी, आळंदी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.